नाव नागेश्वर मुकुंदा पडोळे आणि राहणार मोखारा तहसील पवनी जिल्हा भंडारा. आणि माझी बैलाची जी पावती होती आजची JMP ग्रुपने होती. कारण मी JMP ग्रुप यासाठी नाव नाही टाकला की मी जरा नावाजलेला माणूस आहे एरियात, त्याच्यामुळे माझ्याकडून आज डबल 1700-1800 असं आहे. त्याच्यामुळे मी JMP ग्रुप. आणि पटाबद्दल सांगायचं म्हटलं तर माझे जे छोटे मोठे लहान बैल आहेत डबल धामणा आणि माझा छोटा मोठा जो ग्रुप आहे, त्याच्यामुळे आम्ही लहानात लहान बिलातही खेळलो, काही खूप मोठं नाही आपलं. तुम्ही अनेक विजय बघितले असतील. हो. तर आजचा विजय आणि एकंदरीत टीमचा विजय काय सांगाल याच्याबद्दल? हां, आता टीमचा विजय एकंदरीत टीम म्हणजे आमची छोटी टीम आहे, काही खूप मोठा ग्रुप नाही आहे. हाय लेवलमध्ये आम्ही काही खेळत नाही, आपल्या परीने खेळतो. आणि आज माझा जो ग्रुप आहे खूप आनंदी झालेला आहे. विजय असा आहे की आणि पट कमिटी व्यवस्थित आहे, निर्णयात सहकार्यात लोकांना चारा पाणी बैलांना देण्यात व्यवस्थित आहे. आज कातकर कोण होता तुमच्या जोडी? कातकर आमचा शंकर भाऊ होते. हां, कातकर माझ्याजवळ आहेत, बलकी आहे आणि माझा शंकर भाऊ आहे. आज त्याला मी व्यवस्थित सांगितलं. आम्हाला खूप लोकांनी धकारून टाकलं होतं का एवढा करते तेवढा करते, 9ही धावते 8ही धावते. मी म्हटलं धावल तो जिकल माझ्या ह्यासाठी. मी कधी कोणाने खेळलो, मी कोण किती धावते याच्याकडे पाहतो. माझा एक उद्देश आहे, खेळ लागला खेळणार. सोडणारी टीम असते, सोडणाऱ्याबद्दल काय सांगाल? हां, सोडणारी टीम माझी खूप छान व्यवस्थित टीमने मला सहकार्य केलं आणि व्यवस्थित माझे बैल सीधे सुटले. पुढेकडे आडेतिळे काही झाले नाही. एकंदरीत तुम्हाला अंदाज आलता का का आपले बैल फरकान जिंकेल? एक हो, अंदाज होता मला. शेकडा 2 शेकड्याच्या फरकानं माझे बैल जिंकावलंच पाहिजे. जो अंदाज सांगत होते लोक काय इतका धावते, माझा अंदाज नव्हता, त्याच्यावर विश्वास नव्हता माझा. मी धरला होता. आज खेळ झाला तो किती फुटावर होता? 21 फूट. पट समितीचं नियोजन कसं असते आणि निर्णय याच्याबद्दल काय सांगाल? निर्णयाबद्दल व्यवस्थित आहे निर्णय. पट समितीचं नियोजनही व्यवस्थित आहे, सिंगलही व्यवस्थित आहे. जिकडची जोडी जिंकली ते विरुद्ध दिशेने सिंगल पडते. याच्यात काही कोणाबद्दल दुमत नाही. मैदानाबद्दल धावपट्टीबद्दल काय सांगाल? व्यवस्थित यावर्षीचं मैदान व्यवस्थित झालं आहे, म्हणजे त्यांनी बनवलं आहे यावर्षी. त्याच्यामुळे मैदानात काही प्रॉब्लेम नाही. ड्रायव्हरनी आत्ताच्या ड्रायव्हरला सिद्ध करावं लागतं की ड्रायव्हर आहे म्हणून. हां, असं झालं आहे का? नाही, एकदम व्यवस्थित. ड्रायव्हरने एकदम व्यवस्थित आमचे बैल आणले आहे सिंगलवर, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. ड्रायव्हरनी या क्षेत्रात प्रामाणिकपणा आणि विश्वास सोडू नये, काय सांगा? नाही, हा सोडूच नाही त्यांनी, कुणी कितीही म्हणो, पण त्यांनी बैलाचा जो रनिंग आहे तो आपला खेळ दाखवावा. हे नुरे नाऱ्याची हे जे आहे चर्चा, हे कुठंच कोणत्या ड्रायव्हरनी कधी करू नये. आणि बैलाचा जो खेळ आहे त्याची कसरत त्याला दिसली पाहिजे, हे माझं 101% म्हणणं आहे. आणि मी तसे खेळ खेळत. सामान्य जे बैल मालक असतील आता, कारण त्यांचं क्षेत्र राहिलं आहे का? कारण खर्चाचं प्रमाण वाढलं आहे या क्षेत्रात. हो, बरोबर आहे, खर्चाचं प्रमाण वाढलं आहे, पण करायला तयार आहो आम्ही. आम्हाला छंद आहे त्या गोष्टी, आम्ही करतो. तुम्हाला या क्षेत्रात येऊन किती वर्ष झाले? आता मला या क्षेत्रामध्ये 20 ते 25 वर्ष होत आहे. माझी एक तलवार नावाचं बैल होतं, हां, विदर्भात गाजलेलं बैल होतं. त्यावेळेसचा 1 नंबरचा बैल होता माझा. आणि बंदीच्या काळामध्ये तो बैल माझ्याकडे होता. मी बरेचसे खेळ त्या बैलाचे खेळलो. माझी तलवार होती नावातली आहे, हाती मला रडत का इतकं माझं सुंदर बैल. म्हणजे त्या बैलाचा कुठतरी अनुभवाचा फायदा या बैलांना झालेला. खूप. आणि त्याच बैलाच्या नावावर मी नावारूपाला आलो आहे पटक्षेत्रामध्ये. मला अगोदर आता नाव लोक आता पडोळे नावाने ओळखतात तरी, पण पहिलं तलवार मालक म्हणून ओळखायचे. मी पटात उभा झालो की हा तलवार मालक म्हणून कोणी बोलतात. म्हणजे बैलामुळे तुम्हाला एकंदरीत प्रसिद्धी फ्रेम मिळाली. आणि माझं प्रेम आहे माझ्या बैलावर, त्याच्यामुळेच मी त्याच्यात आहो. या नादाकडे एकंदरीत व्यवसाय म्हणून बघितलं पाहिजे का? काय नाही, मी व्यवसायामधून नाही पाहत. मी व्यवसाय म्हणून नाही पाहत. माझा एक इंटरेस्ट आहे, मला छंद आहे त्या गोष्टीचा. मी त्या उद्देशाकडे पाहतो. कोणती गोष्ट करायची असेल तर फॅमिलीचा सपोर्ट महत्त्वाचं असतं, परिवाराचं. माझ्या फॅमिलीला पूर्ण माहीत. मला हा छंद आहे, माझ्या फॅमिलीला माहीत आहे, त्याच्यामुळे काही मला प्रॉब्लेम. एक शर्यत क्षेत्र म्हटलं तर लोकांना एकत्रित आणण्याचं काम करतं नवीन आणि लोकांचा विश्वास या शर्यत क्षेत्रावर आहे आणि भरोसा. तर तो भरोसा कमी होता कामा नये, तर याबद्दल काय सांगा? नाही, भरोसा कमी होता कामा नये, हे बरोबर आहे. भरोसा केव्हा कमी होतो? ते नुरे पुरे राहते, मग त्याच्यात डिसमूळ होते समोरचे माणसं. असे खेळ झाले
अटीतटीचे त्याला काही नाराजी नाही, त्याला काही डिसमूल होण्याचं कारणच नाही. या शर्यत क्षेत्रात मतभेद असला तरी चालू शकतो, पण मनभेद नाही पाहिजे. नाही, मनभेद नको. कोणी आता आम्ही एकमेकात खेळलो, आम्ही ते हारले, आम्ही जिंकलो, पण हा या खेळापुरता कुठेही मनामध्ये कोणाबद्दल द्वेष निर्माण करू नये, कोणाचा राग धरू नये, असा माझं म्हणणं. बैलाची ओळख काय? हां, बैलाची ओळख, परिचय? बैलाची ओळख हे माझे डबल धामणा आहे, आणि हा माझ्या ठोकळशिंग्या म्हणून ढवरा आहे, आणि तो माझा किल्लार आहे. माझ्या घरच्या गायचा किल्लार आहे तो. मी घेतलेला नाही, माझ्या घरच्या गायचा किल्लार आहे. हा घेतलेला. म्हणजे घेणं सोपं आहे, पण घडवणं बैलाला माझ्या घरच्या महत्त्वाचं असतं. काय सांगाल याच्याबद्दल? घेणं सोपं आहे. एकंदरीत बैल घडवणारे महत्त्वाचे असतात. काय सांग? हो, बरोबर आहे. माझे बैल सोडणारे, माझे कातकर आणि माझी जी सवंगडी आहे, सगळे एकोप्याने येतात. जेव्हा जेव्हा हाक द्यायची तेव्हा तेव्हा पूर्ण सहकार्य करतात. आम्हाला पट्ट्या मारायचा काही टाईम नसतो. आम्हाला कधी अर्ध्या रात्री उठून जावं लागते, कधी म्हणजे तो टाईम नसतो त्याला, परंतु सहकार्य करणारे लोक आमच्याजवळ आहेत. म्हणजे तुम्ही या क्षेत्रातले एकंदरीत जुने खेळाडू आहात, तर याबद्दल हो, जुनीच म्हणावं लागलं तर 20-25 वर्षापासून आहे. हो. पुढचं नियोजन कसं दिसेल? कोणत्या मैदानात दिसतील हे जोडी? ही आता जोडी आता इथून काय, आता ह्या पट उठला की मग आम्ही आता पावसाळ्याभर आता बंदच राहील आमचं. मग जेव्हा पट चालू होतील संक्रांतीनंतर, तेव्हा नंतर पाहू कुठंतरी. या नादाकडे छंद, आवड आणि हौस म्हणून वळलं पाहिजे का? काय सांग? आता कसं आहे, हा छंद म्हणला तर खूप मोठा होता, पण नवीन पिढीने तरी माझं असं म्हणणं की त्यांनी थोडंसं या क्षेत्रामध्ये मागच पाहिजे, माझं मत आहे बाबा. म्हणजे नवीन पिढी आम्हाला तो छंद लागला आहे म्हणून ठीक आहे. नवीन पिढी या सोशल मीडियामुळे क्रेज निर्माण होतं आणि ते आकर्षित होत आहे. हो, मीडियामुळे त्यांना मोबाईलवर सगळं ते पाहायला भेटते, त्यामुळे सगळं माहितीच होते ना. पावती कोणाची फाटली, का फाटली, केव्हा खेळा, हे सगळं मीडियावर मिळून जातं. व्हॉट्सअप युग आहे. ठीक आहे, बैलाची सोय ठीक आहे. धन्यवाद.